हे पहा, आता आम्ही राहून आलो, पण आमचं मत आहे स्पष्टपणे सगळे बसले. सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचा फॅक्स आला उद्या मीटिंगचा किंवा आज आम्ही आता जाऊन परत त्यांच्याशी भेटणार आहोत की बाबा आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची मीटिंग नको आहे, त्यांच्या समेत देवेंद्र फडणवीस साहेबांची मीटिंग पाहिजे, तरच गिरणी कामगार इथून उठतील. त्याशिवाय उठणार नाही. काय माहितीये काय माहितीये का, बघा गडबड गोंधळ करून काय होणार नाही. बघा वयस्कर माणसं आहेत, कोणाचं 50, कोणा 60, कोणा 70, कोणा 80. आपण शांत बसायचा, गांधी मार्गाने आपल्याला प्रश्न सुटेल. तर गडबड गोंधळ केलं तर काही होणार नाही. स्वतः आता आम्ही परत जातो त्यांच्याकडे, शिष्टमंडळाकडे, पोलिसांकडे, आणि त्यांना सांगतो आमचा एकही कामगार उठवायला तयार नाहीये. तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची मीटिंग आम्हाला एकच देत असाल उद्या किंवा आज, तर आम्ही उठणार आहोत. ऐका 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 2 मिनिटं ऐका. मला माहिती आहे तुम्ही कोल्हापूरवरून आला, सांगलीवरून आला, कर्नाटक मधून आला, बिहार मधून आला, युपी मधून आलाय, मला सर्व माहिती आहे. ऐका ऐका मला 2012 मध्ये घर लागले तरी पण मी तुमच्यावर लढ्यामध्ये सामील आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय माहितीये, आपल्याला घर मिळून घ्यायचंय, सर्व गिरणी कामगारांना घर मिळून घ्यायचे. ठोस निर्णय दिले तर आपलं इथून हलायचं नाही, पण आम्हाला निर्णय घ्यायला तर जाऊ का नको हे असं सांगायचं. तुम्ही मला नाही नाही करायचं कसं होणार? नाही तुम्ही साहेब एक छोटस माझा ऐका, तुमचा आदर आम्ही ठेवतो, खरं ते आम्हाला काय पाहिजे आता म्हाता सगळे वयस्कर आले. आपण बघा काय करू, आपण गांधी मार्गावर आहोत. हे तुम्ही ठरवा, आम्ही कुटुंबाने करू, कुटुंबाने करू तर 2 हात करून काय होणार नाही. तर आपल्याला आता आम्ही परत जातो, त्याला सांगतो आम्हाला सामान्य देवेंद्र फडणवीस साहेबांची मीटिंग आणि एकनाथ शिंदे साहेबांची मीटिंग, दोघांची समेत मीटिंग पाहिजे. कारण शिंदे साहेबांच्या 3 मीटिंग झाल्या. 2000 ऐका 10 जुलै 2025 ला पण त्याची मीटिंग झाली. परत 9 सप्टेंबर 2025 ला पण मीटिंग झाली. 2023 ला पण झाली. निर्णय काही झाला नाही. फक्त आपल्याला पानं फुटली. 17 नंबरचा कॉलम फक्त रद्द केला. आता परत हे लोक भूमिपूजन करणार आहेत. कुठलं माहिती आहे ना, सेलू आणि वांगणी यासाठी आपल्याला तिकडे भूमिपूजन नको आहे. इथलं भूमिपूजन कधी करतात ती तारीख ठरवा आणि इथला निर्णय कधी देतात तो आम्हाला लवकर सांगा. त्यासाठी आम्ही जातो आणि लवकर निर्णय घेऊन येतोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.